नारायण 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 म्हणून भजन करत 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 अनुसया मातेच्या कर्मभूमीवर म्हणजे बद्रिक आश्रमाच्या ठिकाणी आले. बगली अनुसया माईच्या पैंजनाला तर लक्ष्मी सावित्रीचे मुखवटे. कुठं? त्या अनुसया मातेच्या पैंजनाला लक्ष्मी सावित्रीचे मुखवटे हे बघितल्यानंतर नारद उडालच तिथून. एका क्षणामध्ये वैकुंठाला गेलं, कैलासाला गेलं. कुठून तर सांगू आपण कैलासापासून सांगू तुमच्या मनात गेलं. आणि मग पार्वती पशी जाऊन भजन करू लागलं. काय भजन करू लागलं? ते नेहमी नारायण नारायण म्हणत गेले. आता त्याच चॅनल बदललं. कोणतं चॅनल बदललं? नेहमी नारायण नारायण भजन करत होता, आता वेगळंच भजन करू लागलं. नारदानं काय करू लागलं? जय जय अनुसया माये, 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 कैलासाला जेवून पार्वती म्हणते देवा आता हे कोणाचं भजन करता? नारद म्हणले भजन करणाऱ्याच करा, उग कोणाचंही करू नये म्हणले. असं होय काय? म्हणली आमच्यापेक्षा आम्ही सत्यलोक वैकुंठ कैलासाचे आम्ही देव आहोत, आम्ही त्यांच्या कांता आहोत. आणि एका कर्मभूमीवर एका बाईचं ऋषीच्या कांतेचं तुम्ही नाव घेता, एवढे तुम्ही हलकट. कोण म्हणाली? पार्वती माता बोलू लागली नारदाला, असं का तुम्ही म्हणता? हो म्हणले त्यांचंच भजन आहे. तुमच्यापेक्षा तीन श्रेष्ठ, आमच्यापेक्षा श्रेष्ठ. हो तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कसं काय? बघा म्हणले तुमचे मुखवटे त्या अनुसयेच्या पैंजनाला आहेत, हे मी प्रत्यक्षात अवलोकन केलं. म्हणजे मी पाहिलं. काय केलं? अवलोकन केलं म्हणजे मी पाहिलं. पाहिलं म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो. असं तिन्ही जागी भांडण लावलं आणि तिघी पतिव्रता रुसून बसल्या. रुसून बसल्या. बरं आता बसली रुसून माझी लाडाची राणी. गाणं नव्ह बरं काय, मला गाणे लय येतात दादा, आहे का नाही? एक तर 30 पाऊंडचा कार्यक्रम होता म्हणजे BSc फायनलला. 21 पैकी 14 बक्षीस मी. आणि खासदार आले, त्याने म्हणले सोयऱ्या तुला एवढे लई हो. म्हणलं मी कष्ट करून एवढे घेतलं. आहे का नाही? कार्यक्रमाला बरं काय. म्हणून माणसाला प्रत्येक कला यावं, पण कलेत भला येऊ नये. इतकं खरं आहे. प्रत्येक माणसाच्या कले असल्याशिवाय माणूस जगू शकत नाही. पण ती कला ही बला करू नये, कलेचं बला कधी करू नये. मग अशी अनुसया मातेनं तिन्हीचे मुखोटे बांधल्यानंतर ते पतिव्रता रुसून बसल्या. रुसून बसल्यानंतर कोणाच्यात आता महादेवजी आले, ब्रह्मदेवजी आले, विष्णू परमात्मा आले, तर घरात अंधारच अंधार. दार उघड सके, आता दार उघड सके, दार उघड सके. आता कोणीच दार उघडणार. रुसून बसलेली बाई बोलल काय आपल्याला? रुसली की रुसली. आता आपलं कसं आहे? जय देव तू माझी बायको, तू सांगते मी मुकाट्या ऐको. जय देव जय. आतापर्यंत गेले आपण कोणाचं ऐकत नाही, पण एकटीच काम नक्की ऐकतो. मजा असायची. आई सांगलं ऐकणं, बाबा सांगले ऐकणं, भाऊ सांगलेलं ऐकणं, वहिनी सांगलेलं ऐकणं, कोणी सांगलेलं आहे. पण बायको म्हणावं तुम्हाला काय अक्कल आहे की नाही म्हणते. पहिल्या गोष्टीवर काय म्हणते? अक्कल आहे का नाही. बाई साधा शब्द वापरला बरं गड्याला बोलताना. आता इकडचे नसतील, परभणीचे सोडा, पण नांदेड मधले घेऊ. काय करे काय केलं? तुम्हाला काय अक्कल आहे की नाही? शेताकडे जायला कळते की नाही म्हणते. लगेच बाईना अक्कल काढावा. अक्कल बाई मोठी, तिने लागली पाठी. बरोबर आहे. अक्कल मोठी आहे बरं का. अक्कल बाई आहे म्हणून आपण नीट आहोत दादा. आपल्याला येसन आहे. येसन आहे म्हणून बैल कुकडी परतते. आणि कटाळ्या कुठं परतना धडक कोणाच्याही वावरात शिरते.
बरोबर आहे. आपण येसणीचे बैले आहोत, तो आम्हाला येसन लावलंय. कोणतं लावलंय? मायेचं व्यसन लावलंय या जीवाला. फार अध्यात्म दृष्टीनं सांगत असताना अवघड आहे. मग आता त्या अनुसई मातेचं गेल्यानंतर रुसून बसल्या. आता काय करा म्हणले, दार तरी उघडले. उघडा, तुमचे हात जोडतो, तुमच्या पाया पडतो. आपण म्हणते की नाही बाईला लई बोलायला की पाया पडतो या. तू आता गप्प बस. कोण म्हणते? आपणच म्हणत्यावर तुझ्या पाया पडतो, तुझ्या तोंडाला कुलूप घाल म्हणतो. काय म्हणतो आपण? बस झालं, आता एवढं बोलू नको. तुझ्या तोंडाला कुलूप घाल. आता कुठं कुलूप घाला? म्हणजे कुलूप घाल म्हणजे तुझं बोलणं बंद कर. बरोबर आहे ना? कुलूप घाल म्हणजे अर्थात आता तू बोलू नको. जास्त बोलल्यानंतर मलाही राग येते. मला राग आला तर असा मारीन म्हणते, पण हात जायला मारल्या पारी मेलाच आहे. त्याच्या खायाचं कुठं आहे हो? आता बायकाच मारणं गेलं तर बरं होतं म्हणालो. असं काही होईना आता, होईना अजून 10-20 वर्ष होईना. याच्या पुढे ते दणके नक्की घेतात. काय गेले असं काय होईना. आता आपण आलो नाही, आपण आता चांगले आहोत. याच्या पुढची पिढी अवघड आहे. कशी आहे? गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी, पुराण तुमचे तुमच्या पाशी येऊया नवी पिढी. नाही, आता नवी पिढीमध्ये काय काय होईल? कोण कोणाला मारल, कोण कोणाला नोटीस देतील, कोण कोणाला सोडवल, आता काही नाही बरं. आता देवाचं स्मरण करावं. मग आता असं रुसून बसल्यानंतर ब्रह्मविष्णू महेश म्हणतात, दार तर उघडा. काय झालं म्हणले? काय नाही म्हणले. त्या कर्मभूमीच्या ठिकाणी, बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी अत्री अनुसया नावाची बाई आहे म्हणे, आणि तिच्या पायाला आमचे मुकट म्हणे. एवढा आमचा अपमान आम्हाला हे सहन होत नाही. मग कसं करावं? तिला माहित होतं बरं. हे अनुसया माय साधी नव्हती. ब्रह्मविष्णू महादेवांना माहित होतं ती जगताची जननी आहे, ती आदिशक्ती आहे, ती मूळ माया आहे. ब्रह्मविष्णूला माहित होतं का नाही? नक्की होतं. पण बायकाईचं ऐकून निघाले. एकमेकाला तरी विचार केले. ब्रह्मदेव येऊन विष्णूला सांगेल, विष्णू येऊन महादेवाला सांगेल, आमच्या घरी आमच्या पार्वतीला काहीतरी सांगेल समजून, आमचं जायाचं टळेल. एकमेकाला सगळे फोन केले. तेव्हाही फोन होतो बरं काय, आताही फोन आहे का नाही? या हो, आमची बाई रुसून बसली. महादेवाला ब्रह्मदेव केले, ब्रह्मदेवाला विष्णू केले, आमच्या बाया रुसून बसल्या. आता आपली बाई रुसून बसली की शेजारच्या मित्राला बोलतो, काहीतरी समजून सांगे तिला म्हणतो आपण. नाही तसलंच. आता ही आता तट धरलेली आहे, आणि तिथं गेल्यानंतर आमचं काही खरं होईना म्हणले. त्याला माहित होतं ब्रह्मविष्णू महादेवाला ती पतिव्रत आहे, आणि त्या ठिकाणी तिचं आम्ही सत्व घ्यायला गेल्यानंतर आमचं खरं नाही हे माहित होतं. पुन्हा कसं बस निघाले, जा जा. आता तुम्ही एवढे असताना ते अपमान करते. तुमची एवढी आमच्या शिरावर छाया आहे, आणि एवढा अपमान. आता एवढा अपमान म्हणल्यानंतर गड्याला एक बार बाई जर फुगिली की वेगळंच होते. नका म्हणजे वेगळं कोण होते? भाऊ भाऊ वेगळं होतात काय? भाऊ भाऊ कधीच वेगळं होत नाही. वेगळं काढणारी बाई राहते. सांगते तुम्हा वेगळं निगोनी संसार बघा 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 म्हणते. मी लई काम करतो, आता करणार म्हणते. जाऊ असताना करणार म्हणते. मला काय करते? ही जाऊ ते काम करते, ते जाऊ ते कामामध्ये. आणि वेगळं झालं की एवढं बाई काम करते, रात नाही करते. बघा करते का नाही? नक्कीच. तसं तुम्हाला मला वेगळं व्हावं लागते. काहीतरी करा आणि त्या अनुसई मातेचं सत्व घ्या. मग ब्रह्मविष्णू महादेव आले. कुठं आले? डायरेक्ट आले. येताना त्याला भेटले. 4 शक्त्या भेटले. विचारला, जाऊ नका हो म्हणले. ते विचारले, तुम्ही जाऊ नका. कुठं जाता? बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी अनुसई मातेचे येताना आम्ही ठिकाण केलो. तुमचं काही खरं नाही म्हणले. 4 शक्त्या. ओके, 4 शक्त्या भेटल्या. ओ ब्रह्मदेवा, ओ महादेवजी, नकर फिरा आमच्याकडे. ते अनुसईकडे जाऊ नका. तुम्ही पुन्हा परत येणार नाही बर का. त्या 4ही शक्तीचं न ऐकता आम्हाला जावंच लागते. माय आम्हाला माहित आहे पहिल्यापासून ते सत्य अनुसया माता पतिव्रत आहे, आणि तिच्यापाशी गेल्यानंतर आमचं खरं नाही. पण आमच्या बायकांनी तट धरल्यामुळे आम्हाला इथं यावं लागलंय, जावं लागलं. आता जा म्हणले. ते गेले की म्हणले आता हे कर म्हणले. अरे काय करूत म्हणले. घ्या म्हणले गारा याच गारगोट्या घ्या म्हणले. गारा वेचून
कशी अनुसया माता आहे ते पाहूत म्हणले आपण. तिचं किती पातिव्रतेचं बल तिला काम करते ते आपण पाहू. मग गारा वेचून घेतल्या गेल्या, नमस्कार केल्या अनुसय मातेच्या ठिकाणी. त्या अनुसय मातेने तिघाला पाहता आनंद झाली. या देवा या देवा या देवा, किती दिवस तुम्ही आहे का नाही आला नाहीत, आमचं घर तुम्ही पुण्य पवित्र केलेलं आहे. ते म्हणले माय आम्हाला लई दुरून आलो, आम्ही भुकेने पार पाडलो म्हणले. आम्हाला क्षुधा लागली. क्षुधा लागणे म्हणजे भूक. आता आम्हाला भूक लागलेली आहे, आता आम्हाला जेवण द्या गड्या म्हणले. चहा पाणी पहिलं नव्हतं बरं का, चहा नव्हती पहिलं तर नव्हती चहा. अगोदर आलेल्या सोयरेला पहिलं 60-70 वर्षाखाली जेवायलाच मिळायचं, आणि मिळाल तर गुळाची चहा मिळायची. बरोबर आहे. साखर नव्हती पूर्वी. 70-80 वर्षाखाली साखर होती काय? नव्हती. नंतर साखर आली. शुगर कॅन फॅक्टरी उघडली की साखर आली आणि प्रत्येकाच्या पोटात घुसली. कोणालाही म्हणाले मजापासून म्हणाले मला शुगर आहे. खरंच आहे मला शुगर, म्हणून मी सांगलो मला पण शुगर आहे, शुगर आहे, बीपी आहे. एक नाही आम्हाला अनंत रोग या जीवाला बरं काय. मग आणि सगळ्यात भवरोग मोठा. अनंत रोग जाऊ दे काय करे, पण सगळ्यात भवरोग मोठा या जीवाला भवरोग लागले. आणि भवरोगामुळे तुम्हाला देवाचं स्मरण चिंतन करायचंय. मग अनुसय मातेच्या इथं आले. मग मी आहे ते वाढते म्हणले. कोण म्हणले? अनुसया माता. माझ्यापाशी जे आहे ते तुम्हाला भोजन वाढते. ते म्हणले ते आम्ही जमणार नाही, ते आम्ही खाणार नाही. आता कसं करावं? आमच्या पशी आहे म्हणजे शिदा आम्ही येतानीच आणलो, आम्ही कोणाचं खात नाही, आमच्या सोबत आहे. अनुसयानं पदर पसरली. पदरेमध्ये ते ब्रह्मविष्णू महेश त्यांच्या काय टाकल्या? गारा. गारा टाकल्या. गारा खडखड वाजल्या. अनुसया माता म्हणली अरे बापा म्हणजे काय कपटी दिसायला लागली. म्हणले हे सोयरे कापट्टी वेश धरून माझ्या घरला आलेत. अनुसये मातेने ते क्षीर आपल्या पदरामध्ये घेतले आणि पातेलं ठेवलं. त्याला बहुगुण नाव आहे. नाव काय ह्याला? बहुगुण. ह्याच्यात काही करा काही होते. बिले बालुशाही करा, बुंदी करा, भात करा, वरण करा. हे नको म्हणते काय मजात काही करू नये म्हणून. याचं नाव बहुगुण आहे. आपण त्याला काय म्हणतो? भगुण. भगुण म्हणतो. आणि शुद्ध शब्दात पातेलं. पातेलं म्हणतात बरं का शुद्ध शब्दात. याला आपण त्याला त्याचं नाव खरं आहे बहुगुण. याच्यात काही जरी शिजवलं तर शिजते, काही शिजव. पण काही न शिजणार ब्रह्मविष्णू महेश अनुसय मातेच्या पदरात टाकल्या. पदरात टाकल्या. खळखळ वाजल्यानंतर अनुसया म्हणली वारे म्हणले काहीतरी कापट्टे वेश घेऊन हे पाहुणे माझ्या घरला आलेले. मग अनुसया मातानी संकल्पही केला नाही, विकल्पही केला नाही. विकल्पही पोटात आणला नाही आणि संकल्पही आला. एकदम पातल्यामध्ये गारगोट्या टाकल्या. गारगोट्या टाकून नामस्मरण लावले. कोणतं? दिगंबरा येई वादता, दिगंबरा येई वादता, अवधूता येई वादता, दिगंबरा येई वादता, अवधूता येई वादता, दिगंबरा येई वादता, अवधूता येई वादता. मातेने गार गोट्या पातेला टाकल्या. नामध्वनी पेटवलं. नामानं काय होत नाही? 14 ठाई वाचवा. नामानं काय काय होत नाही? नामानं जे होऊ नये ते होते. पण कोणामुळे होते? एका नामामुळे होतं. मग अखंड डोळे मिटून त्या अनुसय माताने दिगंबरा येई वादता, अवधूता येई वा असं म्हणलं की आपोआप गारेचा काय झालं? क्षीर झालं. क्षीर म्हणले आता गारेचा क्षीर झाला. आणि त्या तिन्ही देवाला म्हणते उठा आता भोजनाला बसा म्हणले. ते म्हणले कसं झालं रे, कसं झालं रे? एकमेकाला म्हणायला लागले. तिघही बोलू लागले. तुम्ही तिघ ना बरं का? ब्रह्मविष्णू आम्ही तिघ. हा ब्रह्मविष्णू बरे समजा एक सपोज आहे की ब्रह्मविष्णू महादेव समजा काय फरक पडायला. म्हणले आता उठा तुम्ही, आता भोजनाला बसा. ते म्हणले कसं झालंय आता धोंडे खावं लागते. अवघड झाले गड्या. एकटं म्हणलं जाऊ दे, त्याच्यापेक्षा पेचा आपण पैलवान आहोत म्हणले, त्याच्यापेक्षा पेचा हिला नक्की पाडूत म्हणले अनुसया माताला. हिचा नक्की आपण सत्व घेऊन जाऊ. कोण म्हणाले? ब्रह्मविष्णू महेश. विष्णू परमात्मा. मी लय हुशार म्हणलं. चतुरा तो शिरोमणी
ज्ञान लावण्याची खाणी. आता माझी हुशारी, महादेव जेव्हा अडकला तेव्हा किती बार सोडून आणला, ब्रह्मदेव अडकल तेव्हा सोडून आणला, माझ्या पशीनं होती काही नाही म्हणलं. आता हिला एकच सांगूत म्हणजे की नग्न होऊन भोजन वाढावं, एवढंच करणे टाकू. तिनं वाढते कसं जेवायला बघत म्हणजे. मग तिने म्हणले पात्र टाकते, आता तुम्ही बसा. अनुसई मातेने पात्र टाकते. मग अत्र ऋषीची आज्ञा घेतली. कोण? अनुसई मातेने अत्र ऋषी तपचार्याला बसले होते. अत्र ऋषीकडे गेले. अत्र ऋषीची आज्ञा अनुसई मातेने घेतली आणि त्या कमंडलू मध्ये औरणोदक नावाचं पाणी होतं. कोणतं नाव? औरणोदक. औरणोदक नावाचं पाणी. ते सर्व 3.5 कोटी तीर्थ आहेत. 3.5 कोटी तीर्थाच्या 7 पातळाच्या खाली ते औरणोदक आहे. त्या ठिकाणचं पाणी दररोज अत्र ऋषी म्हणजे मंत्रांना आणत गेले म्हणत कमंडलू मध्ये, त्याची पूजा करायची. मग ते कमंडलू घेतले. तिघाला म्हणले बसा भोजनाला. औरणोदक पाणी पात्राच्या निमित्ततेच्या अंगावर टाकलं आणि त्यांचं बाळपण झालं. आता बाळपण आला. मग अनुसया माता दार लावली. दार लावून त्यांचं जे होतं वचन, भूक होती, त्याने म्हणले बाळा आता तुम्ही खा खा खा. आता बाळ खातील. बाळ त्या 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 रडाले. अजून बाळ एका पाण्यात अनुसय मातेने घातले ना हलवायला सुरुवात केली. तितक्यात नारजी आले. नारजी येतातच आले आणि मग ह्या तिन्ही देवाकडे बघतात. काय गत झाली रे तुमची बापू. पाण्यापाशी नारद मुनी आले आणि मान हलू हलू म्हणाले आता बरं झालंय. आता कशी खळ लावला म्हणाले. कोण? काही लई नारद राहतात. बरं तुमच्या गावात किती नारद आहे मला लिस्ट द्या नावाची. लई नारद गली गलीला घरोघरी नारद राहतात. तसं म्हण नका. नारद लई झाले, शकुनी लई झाली. आता ह्याची लई लोकसंख्या वाढली नारदाची आणि शकुनी मामाची. या दोघांची शंका लई वाढली. मग आता म्हणले कसं झालं. मग अजून पुन्हा भजन करू लागले. जाऊन काय म्हणले तुमचे ब्रह्म विष्णू महादेवजी अनुसयेच्या पाळण्यामध्ये बाळक होऊन पडलेले आहेत. आता येईनात. आता येत नाहीत. आता येत नाहीत माघारी फिरून. आता नारदजी त्यांनी येण्यासाठी आम्ही काय उपाय करा. तुम्ही गेलं तरच येतील. है की नाही. तुम्ही गेलं तरच येतील, अन्यथा ते 3 दिवस आता येणार नाही. मग आता लक्ष्मी, सावित्री, पार्वती कुठं आल्या? बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी, अनुसई मातेच्या ठिकाणी आल्या. आल्यानंतर म्हणले माय तुम्ही कोण आहात? ते म्हणतात आम्ही पतिव्रता आहोत. काय म्हणते? आम्ही पतिव्रता आहोत. ब्रह्मविष्णू महेशाची आम्ही कांता, विशेष पतिव्रता म्हणते आमाशी. आम्ही पतिव्रता आहोत. बरोबर. अनुसया म्हणले अजून तुमचं गेलं नाही काय? अजून रोग लागलाय काय? आता ह्याला इंजेक्शन द्यावं म्हणले अनुसया. रोग बाजूला काढावं. मग आता जा म्हणे तुम्ही पतिव्रता आहात ना. मग त्या पाळण्यामध्ये ब्रह्म विष्णू महेश बालक झालेले ते आपले नवरे आपण ओळखून घ्या. दुसऱ्याला हात लावलं की जमणार नाही. तिघी बी एवढ्या जोऱ्यात आल्या. आल्या आल्या तर तिघाचं एकच रूप झालं. काही ओळखून असं झालं ओळखणं पुरे आम्हाशी. म्हणून पुन्हा अनुसय मातेकडे गेल्या. आता आमच्या तिघाला ओळख पडली नाही. आम्ही ब्रह्म म्हणून, सावित्री म्हणते ब्रह्म म्हणून विष्णूला जर हात लागला तर पतिव्रता धर्म आमचा नाश झाला. पार्वती म्हणते महादेव म्हणून माझा जरी विष्णूला हात लागलं तर माझा पतिव्रता धर्म नाश झाला. अनुसये आता तुम्ही पाळण्याजवळ चला आणि आमचे नवरे आम्हाला ओळखून द्या. मग अनुसया माता पाळण्याजवळ आली. पालक म्हणतात, पाळणा म्हणतात है की नाही. पालखाजवळ आली. पालखाजवळ येऊन तिन्ही देवाहून हात पसरले की पाळणा सुटला म्हणून वजन है का नाही. पाळणा लेकर असताना आता तिघात तुमच्यासारखे पाळण्या जसं पाळणा कसा होता ना. ते मोठे झाले. महादेव माझे एकमेकाला बघाले. कसं झालं स्वप्न झाल्यासारखं झालं म्हणाले. एकमेकाला मिटत. अनुसया म्हटले थोडं थांबावं. आता असं करा. मग ब्रह्मविष्णू महादेव म्हणतात माय आता आम्ही तुम्हाला प्रसन्न झालो. असंच होय की दादा आम्ही तुम्हाला प्रसन्न झालो. काय मागायचं मागा. ते म्हणले बापू आम्ही तुम्हाला काही
मागत नाही. मग ब्रह्मदेवाला, विष्णूला, महादेवला, लक्ष्मी, सावित्री, पार्वतीला विदा केले, म्हणजे पाठवून अनुसया मातेने दिले. असाच आदित्यवार होता, मार्गशीर्ष मास, मार्गशीर्ष महिना होता. आता सगळ्याला गुलाल वाटा, हे वाटा फुलं वाटा, फुलं उधळ की आपलं काम संपलं. पुढे पुढच्या कार्याला, म्हणजे वेळ संपलाय. 3:15 मग आता ज्या वेळेस लक्ष्मी, सावित्री, पार्वती, ब्रह्म, विष्णू आणि महेश हे आपल्याकडे गेल्यानंतर अनुसया माता सगळ्यांना वाटतात. तोपर्यंत भजन म्हणून गुरु महाराज गुरु जय 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 गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु परब्रह्म सद्गुरु म्हणा सगळे. जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म मग आता अनुसया माता म्हणतात, देवा आता तुम्ही 4 महिने राहून माझ्या घरी राहिलो. कोण्या रूपानं राहिलो? गुप्त रूपानं. आणि माझ्यावर संकट आल्यानंतर तिन्ही देवाने गारा घेऊन आल्यानंतर तुम्ही स्वयंपाक केलाय. मी गुप्त रूप पाक पाहे अविनाश धावला अनुसयाच्या कार्यास. आता मला काम पडलं होतं देवा, माझ्यावर संकट आलं होतं आणि तुम्ही गुप्त रूपाने राहून गारगोट्याची खीर केला. भगवंत हे मला मान्य आहे, पण आता तुम्हाला निर्गुण अवस्थेत इथं राहणं जमणार नाही. तुम्हाला आता सगळ्या जीवाचा उद्धार करण्यासाठी बद्रिका आश्रमाच्या ठिकाणी तुम्ही आलात. आता तुम्हाला जाणं नाही, आता तुम्हाला निरालंबाला पुन्हा जाणं नाही. इथे जे अनंत जीव येतील, अनंत जीवाचा उद्धार करण्यासाठी अक्षय रूप तुम्हाला इथं राहावं लागणार आहे. आता देवा तुम्हाला सगुण व्हावं लागणार आहे. देवा तुम्ही सगुण कसे होशाल? मग असाच महिना मार्गशीर्ष मास होता. हो, मार्गशीर्ष मास आहे का नाही? मग त्यावेळेस दत्तात्रय प्रभू म्हणतात, वचन बोलतात. दत्तात्रय प्रभू वचन बोलतात, म्हणले आता मी तुझ्या घरी मी प्रगट होईल. मी तुझ्या घरी अनुसया मातेशी बोले वचन. अनुसया मातेला वचन बोललो, माते मी तुझा बालक व्हायचे आणि बालक म्हणून मी तुझ्या घरी राहतो. अशा प्रकारचं म्हणून अनुसया माते दत्तात्रय प्रभू मार्गशीर्ष मासी प्रगट झाला. कोणता महिना? मार्गशीर्ष मासी प्रगट झाला. ऋषी कुळी आनंद वर्तला. धावो येती दत्तात्रय दर्शना. सर्वत्र मिळवणी सद्गुरु महाराज दत्तात्रय आनंद झाला.
आता दत्तात्रय महाराजाला यायचं असेल तर त्यांना गर्भवास नाही, गर्भवासाचा वारा समोर टाकला ग्रासोनी. ज्या देवाचं भगवंताचं नाम घेतल्यानंतर तुमचं आमचं गर्भवास सुटतं तो भगवंत गर्भामध्ये नाही. अनुसयाच्या घरी ग्रही आहे, गर्भी नाही बरं, पण लिहिण्यामध्ये प्रिंट कुठंतरी आणि अल्पबुद्धी म्हणा, प्रिंट म्हणा, काहीतरी म्हणा, अनुसयाच्या गर्भी लिहिले ग्रही आहे शब्द आहे. कारण एकनाथ महाराजाचा अभंग आहे, हेमंत ऋतू आहे की नाही. आता ऋतू कोणता आहे? हेमंत ऋतू आहे बरं. हे आता ऋतू 6 ऋतू आहे बरं काय. 6 ऋतूमध्ये हे हेमंत ऋतू आहे. आता एका मुलाला म्हणलो काय तुमचं एज्युकेशन आहे, त्यांना म्हणला मी MSc PhD झाले. तो MSc PhD झाला. मग मराठीचे 12 महिने सांगलं. महाराज तेवढं एक सोडून बोला, बाकीचं मला तुम्ही काय चैत्र वैशाख ज्येष्ठ ह्याला काय महिने म्हणतात काय म्हणले. आपले महिने कोणते आहेत? जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून एवढे होईल. पण चैत्र वैशाख नव्हत ना. ओरिजिनल तेवढं बुडालं आहे का नाही. ओरिजिनल तेवढं गेलं आणि डुप्लिकेट तेवढं इंग्रजाचे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आहे का नाही. हे इंग्रजी महिने आहेत बरं काय. पण आपल्या महिन्याचे नाव हे मार्गशीर्ष मास आहे. कोणता आहे? चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक आणि मार्गशीर्ष. हे कितवा महिना होय मार्गशीर्ष मराठी मधला? न पुढे अजून चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण 8वा भाद्रपद आश्विन कार्तिक आणि मार्गशीर्ष 9 महिने. जन्मायला किती लागतात? एक लेकरू जर पोटात राहिलं किती महिन्यात जन्मते? 9 महिने लागते बरं काय. मग दत्त महाराजांना लक्षात केलं ते बाळाचा जन्म चैत्रामध्ये राहिला असं समजायचं. म्हणून पहिल्या महिन्यात राहिल्यानंतर आज आता 9वा महिना. आता 9वा महिना लागलाय माझ्या बाळीला. आता कोण्या दवाखान्यात न्यावं की आई वडिलाला चिंता पडते ना, बरोबर आहे. तशी आई वडिला चिंता पडते. तसं त्या माध्यमात अनुसया माता म्हणले देवा आता तुम्ही निर्गुणाचे सगुण व्हा. मग आता अनुसया माता म्हणली देवा सगळ्यात मऊ आसन म्हणजे कोणतं? जिथं केस नाही काही नाही, जेवढे स्मूथ जागा आहे तळ हाता एवढं जागा मऊ आपली कोणीच नाही. आता अवतार आता दत्तात्रय प्रभूचा आहे तर कुठं यावं? अनुसयेच्या कारी उभा अंजोळीत, अनुसयेच्या कारी उभा अंजोळीत, अनुसयेच्या कारी उभा अंजोळीत, अनुसयेच्या कारी उभा अंजोळीत. प्रकट
अंगणीत उभा